तर हा 27 जूनला एक महत्त्वाचा पेपर आपण घेतला होता, सैनिक स्कूल मॉक 7. याच्यामध्ये जे महत्त्वाचे 25 प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे, जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत आणि जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नांमध्ये अडचण येतात. असे IMP प्रश्न आपण बघूया, तुम्ही पण माझ्यावर सॉल्व्ह करू शकता. त्यामध्ये हा पहिला जो प्रश्न दिसतो आपल्याला तो पॅसेजवरती आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. अशा प्रकारे संविधानाबद्दल होता प्रश्न आणि त्याच्यामुळे डायरेक्ट आपण सोडवायला जाऊया. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचं उत्तर आपण डायरेक्टली देऊ शकतो. संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केव्हा केला, तर संविधान सभेने जो स्वीकार केला होता, संविधान दिवस आपण त्याला म्हणतो, 26 नोव्हेंबर 1949 याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 मध्ये उतारानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाचे परम कर्तव्य कोणते आहे, तर याच्यानुसार जर आपल्याला दिसतं येतं की परम जे कर्तव्य आहे संविधानाचा आदर करणे, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर उत्तरात आलेल्या लोकशाही या नामाचा प्रकार ओळखा, तर लोकशाही नाम कोणत्या प्रकारचे आहे, चॅट बॉक्समध्ये आपण टाईप करू शकता. तर लोकशाही हे काय बहुवाचक नाम आहे, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर उत्तरात आलेल्या सन्मान या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द शोधा. सन्मानच्या विरुद्ध काय होईल, याच्यामध्ये अपमान होईल, बाकी सगळे समानार्थी आहेत, विरुद्धार्थी होईल, सन्मान अपमान. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय खेळाडूंनी मैदानावर सावधपणे पावले टाकली, अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार वाढवा. भारतीय खेळाडूंनी मैदानावर सावधपणे कशी टाकली, सावधपणे, तो कशा पद्धतीने क्रिया झाली, त्याच्यामुळं याला काय बोलतो आपण, ऑप्शन नंबर सी रीतिवाचक. घराभोवती सुंदर भाग आहे, अधोरेखित भोवती या शब्द खालीलपैकी आहे, तर अशा घराभोवती शब्दाला जोडून आलेला, तर काय बोलतो आपण याला, शब्दयोगी अव्यय, याला आपण प्रिपोजिशन ही म्हणतो. प्रश्न क्रमांक 8 कडे आपण आलेलो. आमच्या तुकडीने पहिले बक्षीस पटकावले या वाक्यातील पहिले हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तो याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा असं जर आपण म्हणलं असेल तर याच्यामध्ये क्रम झालेला आहे, त्यामुळे याचं उत्तर जे येऊ शकतं काय होऊ शकतं, ऑप्शन नंबर बी क्रमवाचक. त्यानंतर जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे, अशा जो तो जर असा असेल, जसे पेराल तसे, जसे करावे तसे भरावे, अशा पद्धतीचं काय असेल तर असं ठेवायचं की हा जो आहे तो एक संबंधी सर्वनाम आहे, असं ठेवायचं. जर जो आणि तो आलं तर संबंधी सर्वनाम आहे. राजूने कुत्र्याला काठीने मारले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्यामध्ये क्रियापद काय आहे, काठीने मारले, मारले, तर त्याला आपण प्रश्न विचारतो, कोणाला मारले, कुत्र्याला, त्यामध्ये कर्म येतं. प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळालं तर आपलं कर्म आलं, त्याला बोलतो आपण सकर्मक क्रियापद. सैनिक देशाचे रक्षण करत आले आहेत या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा. आले आहेत म्हणजे अजून पण ते रक्षण करत आहेत, तर या पद्धतीने हा जो आपल्याला दिसतोय हा एक रीती वर्तमान काळ, म्हणजे ते करत आहेत. नम्र या विशेषणापासून तयार झालेला योग्य भावाचक नाम कोणते, तो भावाचक नाम काय होईल, नम्र पासून नम्रता, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 13 आपण खालील दिलेल्या पर्यायातून संपूर्ण शुद्ध वाचूक शुद्ध लेखन असलेला पर्याय निवडा. तर याच्यामध्ये दिसते आपल्याला की शुद्ध शब्द आहे उज्ज्वल या शब्दाचा ज ला ज जोडलेला, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर आकाश फाटणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ काय, आकाश फाटणे, पाऊस पडणे, चाहू बाजूने संकट येणे, खूप मोठे होणे, गर्भ होणे, काय होणार, चहू बाजूने संकट येणे. हातच्या कंकणाला आरसा कसाला, तो हातात कंकण म्हणजे बांगड्या, या म्हणीचा योग्य अर्थ काय होऊ शकतो, तर बघा हातात नेहमी आरसा धरून चालणे, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला कोणत्याही पुरवायची गरज नसते, हातात सोन्याच्या बांगड्या घालणे, आरसा स्वतःचे रूप पाहणे. ज्यावेळेस आपल्याला एखादा वाक्यप्रचार किंवा मन येते त्यावेळेस शब्दशः अर्थ कधीच नाही घ्यायचा. हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणजे काय, प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टीला पुरवायची गरज नसते, असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 16 कडे आपण आलो. त्यामध्ये दिसतं आपला बोका शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते, तर बोकाचं काय होतं, मांजर, किंवा त्याला आपण भाटी असा शब्द आहे ऍक्च्युअली, भाटी. युवती शब्दाचे योग्य अनेक वचन रूप ओळखा, लक्षात, एक वचन अनेक वचन, त्यास आपण कसं बोलायचं की एक युवती आणि अनेक, अनेक काय होतं, अनेक युवती और अनेक युवती. लक्षात, युवती या शब्दाचं जे अनेक वचन काय होतं, युवतीच होतं, एक युवती अनेक युवती, ऑप्शन नंबर बी. शत्रूचे सैन्य अचानक कसे आले हे वाक्य कोणत्या प्रकारातील, शेवटी बघा या ठिकाणी शेवटी आपल्या इथं क्वेश्चन मार्क दिसतोय, त्याच्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे, ऑप्शन नंबर सी. सुबोध शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुबोधच्या विरुद्ध काय होणार, अबोध, दुर्बोध, काय होणार, सुच्या विरुद्ध दुर्बोध. लाकडांची या नामासाठी कोणते समूहवाचक योग्य शब्द आहे,
कलेक्टिव्ह नाऊन काय होईल? लाकडाची काय असते? मुळी असते किंवा पेंडी असते. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 21 ला आपण आलेलो आहोत. त्याच्यामध्ये दिसतोय शब्बास तू सैनिक स्कूलच्या परीक्षेत प्रथम आलास. शब्बास हे केवळ प्रगी अवयव कोणता भाव व्यक्त करते? तर काय करते? प्रशंसा किंवा कौतुक करते. ऑप्शन नंबर बी. शब्दांची योग्य मांडणी व्याकरणदृष्ट्या अचूक व अर्थपूर्ण तयार करा. आरोग्य आपली खरी संपत्ती आहे. आपली संपत्ती खरे आरोग्य आहे. खरी संपत्ती आरोग्य आपले आहे. आरोग्य संपत्ती खरी आहे. तो काय? ऑप्शन नंबर 1. आरोग्य आपली खरी संपत्ती आहे. खालीलपैकी यमक जुळणारी अचूक जोडी ओळखा. जीवन, पाणी, सुसंवाद, प्रसंवाद, मांडरान, झाडवेल. तर याच्यामध्ये दिसतं आपल्याला एकदम जुळणारा कुठला येतोय? मांडरान. म्हणजे पूर्ण प्रोनाऊन्सिएशन जुळत तिथून. सुमन या मराठी शब्दाचे दोन वेगळ्या संदर्भात होणारे अचूक अर्थ, समान उच्चार पण भिन्न अर्थ सांगा. जसे सुमनचं बघा, पाणी, अमृत, चांगले मन, फूल. हे असतं सुमन, चांगले मन आणि फूल दोन्ही याचा अर्थ होतो. आणि सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहे. त्याच्यामध्ये दिसतोय पती या शब्दाचे अनेक वचनी रूप. त्याला आपण एक जोडायचं. एक पती आणि अनेक असेल तरी पतीच म्हणतो आपण त्याला. एक पती अनेक पती. ऑप्शन नंबर 1. तो अशा पद्धतीने आपण पूर्ण 25 प्रश्न मराठी व्याकरणाचे पूर्ण केले. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.